सो रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ एन ॲटम, त्यामध्ये आपण सांगितलंय की इलेक्ट्रॉन काय होतो, आता रिव्हॉल्व होतोय. काय होतो, इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतो. तो इलेक्ट्रॉन एम्बेडेड नाही आहे, स्टेशनरी नाही आहे, कारण तो कोलाइड झाला असता. ठीक आहे, न्यूक्लियसवर, आणि न्यूक्लियसवर कोलाइड होत नाही. ओके, असं जर झालं असतं ॲटम डिस्ट्रॉय झाला असता. त्यामुळे तो काय होतो सांगितलंय त्यांनी, हा काय होतो, रिव्हॉल्व होतो अराउंड द सर्क्युलर ऑर्बिट. कोणी सांगितलंय बेटा, रुदरफोर्डनी. कळतंय सगळ्यांना? हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल टू ऑल ऑफ यू? येस, आवाज आहे. हा, तुमचा आवाज पोहोचतोय माझ्यापर्यंत, कळतंय सगळ्यांना? कॉमेंट्समध्ये टाईप करू शकता. येस सर, ओके, डन. बाकी समृद्धी, सरयू, कळत आहे? थिअरी आहे, थिअरॉटिकल पोर्शन आहे, न्यूमरिकल्स पण येतील नंतर, पण हा थिअरॉटिकल पोर्शन आहे. कळत आहे सगळ्यांना? कळत आहे का? ओके, एकदम मी सिंपल मराठीमध्ये सांगतोय तुम्हाला. पुढे, डन. बघा, आता त्यांनी काय सांगितलंय की ॲटम इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल, आणि हे तर यांनी पण सांगितलं होतं थॉम्सननी की ॲटम का इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, ॲज द पॉझिटिव्ह चार्ज ऑन न्यूक्लियस इज इक्वल टू द, हे तर ॲज इट इज कॉपी आहे थॉम्सनचं. थॉम्सननी पण सांगितलं होतं की जो पॉझिटिव्ह चार्ज आहे इज इक्वल टू द निगेटिव्ह चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज जो आपण नंतर म्हणणार प्रोटॉनचा, ठीक आहे, इज इक्वल टू द निगेटिव्ह चार्ज ऑफ द इलेक्ट्रॉन. माहिती आहे की नाही? अरे ॲटम न्यूट्रल आहे ना, माहिती आहे ना ॲटम न्यूट्रल आहे म्हणून. ठीक आहे, so positive charge of the electron is equal to negative charge of the electron. So this is all about the uh, postulate of the Thomson's model. Then आता merits of the Rutherford's atomic model. बघा merits बघूया. What are the merits of Rutherford's atomic model? आता हे सगळे क्वेश्चन नोट डाऊन करायचे तुम्ही. ठीक आहे, आफ्टर कम्प्लिशन ऑफ लेक्चर. नाउ state the merits of Rutherford's atomic model. Merits म्हणजे काय, benefits. Okay. According to the Rutherford model, the space between the orbits of the electrons and the nucleus is mostly empty. First point बघा, म्हणजे तोच पॉइंट आहे, असं काही नाही की तेच पॉस्ट्युलेट त्यांनी सांगितलेलं आहे ते मेरिट्स आहेत, आणि काही डेमेरिट्स असणार ते पुढे बघूया. सो मोस्ट ऑफ द स्पेस काय आहे, एम्प्टी आहे, अँड द म्हणजे इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस मधला जो काही स्पेस आहे ते काय एम्प्टी आहे. एस मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल पास थ्रू द एम्प्टी स्पेस, त्यामुळे सगळेच्या सगळे अल्फा पार्टिकल जे आहे ऑलमोस्ट 90% पास झाले. तेच सांगतोय, रिपीट होतो आहे, आणि पाठ होऊन जाईल तुमचं होपर्यंत. ओके, देन नेक्स्ट, undeflected and a very few which are in direct line with the tiny nucleus are exactly close to it get repelled and reflected through a large angle. Thus the model explain observation from the Giger Martins मॉडेल. ठीक आहे, एक्सपेरिमेंटल मॉडेल वरनच ते सांगेल, ते पण मी तुम्हाला सांगितलं की खूप व्हेरी फ्यू अल्फा पार्टिकल्स विल गेट कम्पॅक्ट. So it also explained due to a large mass of the nucleus, it is not affected by the force when applied to an atom. Okay, as a result, only negatively charged electrons are emitted by the atom and not the positively charged particles. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. बघा, आपल्याला त्यांनी सांगितलंय, थॉम्सननी पण सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन इमिट होतोय, बट का इमिट होतो, रुदरफोर्डनी एक्सप्लेन केलं की काय इमिट होतो. कारण काय आहे की मोस्ट ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स हे काय आहे, न्यूक्लियस मध्ये आहे, ते बाउंडेड आहे, आणि त्याचा मास खूप जास्त आहे, बरोबर, ॲज कम्पेअर टू द मास ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे मोस्ट ऑफ द इमिटेड ॲटम्स, म्हणजे इमिटेड मध्ये काय असतात बेटा, इलेक्ट्रॉन्स असतात. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड बाय द ॲटम अँड नॉट द पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स. Okay, clear? So these are all about the merits of the Rutherford's atomic model. Now we will study about the difficulties faced by the Rutherford model. काय डिफिकल्टीज आल्यात त्यांना, त्या डिफिकल्टीज पण आपण बघून घेऊया. चला, बघायच्या आज की उद्या बघायच्या डिफिकल्टीज? डिफिकल्टीज उद्याला बघायच्या का? ठीक आहे, उद्याला बघूया डिफिकल्टीज फेस्ड बाय द रुदरफोर्ड मॉडेल. बस आता आपल्याला 3 मॉडेल स्टडी करायचे होते, थॉम्सन्स, त्याच्यानंतर रुदरफोर्ड आणि नील बोर्ड. ओके, इथे तुमचा मग हा ॲटमचा पार्ट संपतो, नंतर आपला न्यूक्लियस स्टार्ट होतो. डन? ओके, थँक यू व्हेरी मच फॉर द टुडे सेशन. Just note down the given topic from the notes.